वंदे मातरमला 150 वर्ष झाल्याबद्दल लोकसभेत काल चर्चा झाली आहे। काँग्रेस नेहरूंमुळे वंदे मातरमचे तुकडे झाल्याचा घणाघात मोदींनी केला। नेहरूंनी मुस्लिम लीगच्या मागणीसमोर गुडघे टेकले, त्यामुळे वंदे मातरमवर अन्याय झाला असा आरोप मोदींनी केला होता। त्याला प्रियांका गांधींनी उत्तर दिलेलं आहे। मोदी अपूर्ण माहिती देत असून तथ्यांना वगळतात असा आरोप त्यांनी केला। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी विधानसभेत 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत। पुरवणी मागण्यांचा आकडा राज्याच्या इतिहासातला दुसरा सर्वात मोठा आकडा आहे। जून 2024 मध्ये 94,889 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या। कोण टार्गेट करतं कोण नाही याकडे शिवसेना कधीच लक्ष देत नाही असं आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। क उपवर्गीकरण लागू करण्यासाठी नागपूर विधिमंडळाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं। आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंदापूरकर यांनी या मागणीसाठी आंदोलन केलंय। सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आमची कामं चांगली आहेत, आम्ही 50 ते 60 झालो ते त्यांच्या डोळ्यात खुपतंय अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर केली। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर टीका केली आहे। जरांगे पाटलांकडून धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं सदावर्ते यांनी म्हटलंय। जरांगे यांनी त्यांच्या घातपातासंदर्भात मुंडेंवर आरोप केले होते, त्यावरून सदावर्ते यांनी जरांगेंवर निशाणा साधलेला आहे। गोव्यातील अग्नितांडवाची घटना ताजी असताना आता मुंबईमधील हॉटेल आणि क्लबमधील धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंबईतील हॉटेल, पब, नाईट क्लबमधील अग्निशमन सुरक्षा यंत्रणेची वर्षभरापासून तपासणी झाली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पुण्यातील फळ आणि भाजीपाला बाजार वगळता मार्केट यार्ड आज बंद ठेवण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणा मर्चंट्स चेंबरकडनं हे बंद करण्यात आलं। दरम्यान सूर्यकांत मोरे यांच्यावर केवळ हक्कभंग करून चालणार नाही तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केली। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सूर्यकांत मोरेंच्या चौकशीचे आदेश दिले। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा।